हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. तर मित्रांनो, आय होप तुम्ही आपले सगळे अष्टविनायकचे व्लॉग आहेत ते बघत असाल. जर नसेल बघत तर नक्की ते बघा, तुम्हाला मजा येणार आहे. सगळ्या फॅमिलीसोबत आम्ही अष्टविनायक एन्जॉय करतोय. तर आज आम्ही गेलो होतो पालीला, जस्ट आलेलो आहे. खूप लेट झालेला आहे, लिटरली 3:45 वाजलेले आहेत येता येता. तर मी व्लॉग करणार नव्हतो, पण तिकडे जाऊन असं इच्छा झाली व्लॉग करायची, कारण की तिकडे खूप छान डेकोरेशन होता. अजून रांगोळ्यासुद्धा खूप छान होत्या. नंतर आतमध्ये जो सजावट केली होती ती खूप छान होती. त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करायची इच्छा झाली. मग मी ग्लिम्स आहेत ते शूट केलेले आहेत, तर तुम्हाला ते सुद्धा बघायला खूप मजा येणार आहे. तर नक्की बघा. आणि आपल्या अष्टविनायकचे व्लॉग नसेल बघत तर नक्की ते जेजुरी अजून टाकलाय ना, कारण की अष्टविनायकचे आपण 5-6 गणपतीचे व्लॉग टाकलेले, 2 गणपतीचे बाकी आहेत, ते येतील. त्याच्या आधी हा व्लॉग येईल. तर आता जास्त तुमचा टाईम घेत नाही, आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा, आत्ताच व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, आता ह्याच्या पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इकडची सगळी सजावट, मंदिर कशा प्रकारे सजवलेलं आहे, आतमध्ये कुठलं डेकोरेशन केलेलं आहे, कशा प्रकारे रांगोळी काढलेली आहे, हे सगळं मी पुढे दाखवलेलं आहे. तर मित्रांनो, आधी आम्ही दर्शन घेतला, कारण की इथे सगळी यात्रा वगैरे आहे. पण आम्ही यात्रेतनं वगैरे फटाफट आलो आणि आधी दर्शन घेतला, कारण की दर्शन घेणं इम्पॉर्टंट होतं. आता बाकी सगळं यात्रेमध्ये काय खरेदी होईल, यांना काय काय खरेदी करायची असेल ते सगळं होईल. पण आम्ही आलो होतो 11:30ला, आणि ते लाईन एवढी नव्हती, बऱ्यापैकी कमी होती, पण तरी पण वाजलेलं आहे 1. आणि इथे तुम्ही बघू शकता छान अशा रांगोळ्या पण काढलेल्या आहेत. तुम्हाला दाखवत होता रांगोळी. डेकोरेशन पण खूप छान केलंय, संत्रीचं केलंय ना. हां, आतमध्ये संत्रीचं डेकोरेशन केलंय, फलांचं. छान रांगोळी काढले सर्व. हो, तुम्हाला तर रांगोळ्या दाखवतो. स्वप्नाली काढणार आहे अशा सगळ्या रांगोळ्या. मला नाही समजत. खूप छान रांगोळ्या काढलेल्या आहेत, आणि दर्शन आमचं खूप उत्तम झालेलं आहे.
ऋषा थंडी वाजते. आणि आज होणाऱ्या बायकोसोबत भेटलेलो आहे. होणाऱ्या बायकोसोबत लवकरच साखरपुड्याचा ब्लॉग येईल. जा नको काहीतरी दुसरा खाऊ. तर आता शॉपिंग करून झालेली आहे आणि इथे आलो पावभाजी खायला. पाव खाणारा माणूस सुजित. तर त्या पोरीनं आणलेले पाळण्यात बसवायला, पण ह्यानं काय पाळण्यात बसवलेत. चाललो घरी आपण आता. मोरवाली पण चांगली. सुजित आमचा सारखे किचनच घेत बसतो. बघा होता कुठं जाईल तेव्हा किचनच घेत राहील. तुम्ही काय घेता? कुठलं किचन? तू पण किचन घेतोस? बघू दे, दाखव दाखव, बघू दे, दाखव. स्वरा नावाचा. हा त्रिशा काय? त्रिशा नावाचा. तुला 100 रुपये. किती? हा किती रुपये? 50. आणि राईसवरचं नाव 100. हे कितीला? 50. हा पण 50. हे सगळं 50ला आहे. 3 वाजलेत, त्यामुळे सगळे दुकान वगैरे बंद करत आहेत. आणि आम्ही तिकडे पाळणे पण बघायला गेलो, पण सगळं काय बंद झालेलं आहे. हे फक्त पाळण्यात बसायसाठी आले होते. मला नव्हतं जायचं. आकाश पाळणा मला जाम भीती वाटतं. आकाश पाळणा मग कशात बसायचं होता? जाऊ दे, आता बंद झाले सगळे. कचरा सगळीकडे प्लॅस्टिक. घ्या घ्या बाबा. एवढा घेऊन पण मन नाही भरले. जा बघा. हे 20ला 3, 30ला 1, 50ला 3 ते. आणि दादा बोलला मग निशाने खरेदी केले. स्वरानी स्वप्नालीने सगळे घेतलेले आहेत. बोस
आणि हे काय घेतलं? हे आईचं वाटतं. आईचे हे आईने. हा घे घे. इंडियन में हमारा कैसा होता है ना, बस क्वांटिटी निकालने का और पैसा कमाने को सोचता है, फिनिशिंग नहीं दे पाता। इसलिए हमारा इंडिया पीछे हो रहा है। जिस दिन हमारा इंडिया आगे निकल गया ना, चाइना भी ना पीछे छोड़ देगा। कुठला दिन सो अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता तुम्ही इथे बघू शकता आजूबाजूला सगळं आता बंद झालेलं आहे कारण की 3 वाजून गेलेले आहेत आणि उद्या सकाळी नैवेद्य वगैरे दाखवतील त्याची व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन. म्हणजे असं बोलतात की बाप्पा खातो नैवेद्य आणि त्यात सगळे ठसे वगैरे असं उठलेले ते सगळं तुमच्यासोबत मी आता शेअर करेन. मी आता सगळं बंद झालेलं आहे. सकाळी 5 वाजता चालू आहे. तर आय होप आज काय एवढी व्हिडिओ करायला नाही जमली. जेवढे ग्लिम्स होते ते तुमच्यासोबत शेअर केले. तर आय होप तुम्हाला आवडले असेल.